भाग पाडलं म्हणून ही चर्चा झालेली आहे. आता आपल्याला अपेक्षित चर्चा व्हायची असेल तर याच्यासाठी परत 2-3 इंजेक्शन द्यावे लागणार आहे. मी लक्षात घ्या, 2-3 इंजेक्शन म्हणजे 12 तारखेच्या 10 दिवसानंतर किंवा काय जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नसेल तर त्याच्यावर आपल्याला सांगावं लागेल की तुम्ही दिलेला आहे आम्हाला मान्य नाही आहे, आम्हाला संप करण्याशिवाय पर्याय नाही आहे. सतत संपाची धमकी, गरज पडली तर संप. ज्या दिवशी ते असं म्हणतील, आता मी तुम्हाला समरून सांगतो संप कधी होतो. ज्या दिवशी समोरची मॅनेजमेंट असं म्हणते की आम्ही तुम्हाला ₹X पगारवाढ देतो आहे, याच्यापेक्षा आम्ही ₹1 तुम्हाला वाढवून देणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, हे ज्या दिवशी वाक्य समोरची पार्टी म्हणते त्या दिवशी आपण संप करतो. आता हे का करायचं तर वर्गामध्ये जसे शेवटच्या बाकड्यावरच्या मुलाला गणित समजण्यासाठी फार कठीण असतं, तसं आपल्या सभासदांमध्ये सुद्धा संप म्हटलं की छातीत धडधड होणारे सुद्धा लोक आहेत. नोकरी जाईल का, पोलीस केस होईल का, आपल्याला अटक होईल का, हे सगळ्या गोष्टी पुढच्या 10 पहिल्या बाकड्यावर बसलेल्या हुशार पोरांवरून सरासरी नाही काढता येत. तर आपल्याला तो जो शेवटचा माणूस आहे त्यालासुद्धा हिंमत वाटली पाहिजे आणि त्याला हे पटलं पाहिजे की आता संप करण्याशिवाय काहीच नाही. काय जे व्हायचं त्या आयुष्याचं वाटोळ होईल पण संप करावं, हे शेवटच्या माणसाला पटल्याशिवाय आपण संप नाही करायचा, नाही तर संप फुटण्याची भीती असते. बरोबर आहे का? तर त्यामुळे हा शेवट